हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता वाजले आहेत सकाळचे 6 आणि मी आली आहे इकडे वॉक करण्यासाठी। या लेकवरती सकाळी सकाळी खूप छान वाटते। उगवता सूर्य, त्याचे झाडावर पडलेले तांबडे तिरीप आणि थंडगार वारा। लेकवरून येताना मी थोड्या वेळ जिममध्ये सुद्धा जाऊन आली। तिथे थोडीफार स्ट्रेचिंग केली आणि त्यानंतर आलेला हा घाम काही वेगळीच अचीवमेंट देतो। लेक करून आल्यानंतर मी फ्रेशन अप झाली। त्यानंतर आता घराला झाडू पोछा मारून घेते। काल रात्री मी चवडी भिजत घातली होती। आज मला चवडीची भाजी बनवायची आहे, तर त्याआधी मी घासलेली सर्व भांडी लावून घेते। भाजी बनवायच्या आधी कणिक मळून घेते, म्हणजे जोपर्यंत माझी भाजी होईल तोपर्यंत कणिक छान मुरेल। तर चवडीची मी मसाल्याची भाजी बनवते आहे, ती पण अगदी सिंपलच। मिक्सर जारमध्ये मी कांदा घेतला, त्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर हे सर्व छान मी वाटून घेते। त्यानंतर मी एका प्रेशर कुकरमध्ये थोडेसे तेल घालते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता हा वाटलेला गोडा घालते आहे। गोडा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, तोपर्यंत तेल सुटे तोपर्यंत। त्यानंतर इथे मी टोमॅटो प्युरीसाठी एक टोमॅटो कापून घेते। टोमॅटो प्युरी तुम्ही कांद्यासोबत सुद्धा ग्राइंड करू शकता। त्यानंतर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धने पावडर घालते आहे। मी ऑलरेडीच भाजीमध्ये तेल खूप कमी घातले होते, मुळे गोड्याला फारसे तेल सुटणार नाही। मसाला छान भाजून झाल्यानंतर यामध्ये मी भिजवलेली चवडी आणि एक बटाटा कट करून घालते आहे आणि त्यासोबत प्रमाणानुसार पाणी आणि मीठ। त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेते। कुकर झाले की माझी भाजी रेडी होईल। चपात्यांसाठी कणिक रेडी आहे, तर चपात्या बनवण्याच्या आधी मी इकडे माझी कॉफी पिऊन घेते। मला चहा किंवा कॉफी अगदी निवांत प्यायला आवडते। तर फक्त माझ्या चपात्याच राहिल्या असल्यामुळे मला स्वयंपाकाची घाई नाही, तर मस्त निवांत वेळ मी कॉफी पिते। माझ्या हस्बंडनी वॉकवरून येताना ही कोथिंबीरची जुडी आणली आहे, तर ही जुडी सोडून हिला मोकळी करून ठेवते। स्वयंपाकानंतरच हा कोथिंबीर निवडेल। इकडे माझे कुकर सुद्धा झाले आहे, आता पटापट चपात्या करून घ्यायच्या आहेत। स्वयंपाकाच्या सर्वात शेवटी घालते आहे मी भाजीमध्ये कोथिंबीर। इथं मी ऑनलाईन भाजीपाला ऑर्डर केला होता, तो सर्व आला आहे। आमच्या घराजवळचे भाजीपाल्याचे दुकान आहे, त्यामध्ये बराच भाजीपाला महाग मिळतो, तर आम्ही ज्या भाज्या ऑनलाईन घेता येतात त्या आम्ही ऑनलाईन घेतो आणि कोथिंबीर यासारख्या गोष्टी आम्ही भाजीपाल्याच्या दुकानातून घेतो।
काही दिवसाआधी मी आयकियामधून एक फर्निचर घेतले, तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करते. मी जेव्हा किचनचे फर्निचर केले होते तेव्हा मी बिकर बास्केट बनवल्या नव्हत्या. कांदे बटाटे ठेवण्यासाठी माझ्याकडे आधी ते 3 टियर ऑर्गनायझर होते. त्यामध्ये खूप कमी सामान बसायचं आणि मी फर्निचर करताना ही फ्रीजच्या बाजूची जागा पण मी मोकळी ठेवली होती, जेणेकरून इथं मला पुढे काही करता येईल. तर हे आयकियामधून मी जे शेल्फ घेतले आहे हे ॲक्च्युली स्टेशनरीसाठी यूज करतात. कुठेच त्यांना किचनमध्ये यूज करताना नाही बघितले, पण मला हे माझ्या किचनमध्ये खूप परफेक्ट वाटले. 2-2 बास्केटचे हे असे 4 बॉक्स घेतले आहेत मी, आणि त्या चौघांना मी एकत्र लावलं आहे. मला हा कॉर्नर थोडासा टी कॉफी कॉर्नरसारखा बनवायचा होता, आणि त्यासाठी मला इथं एक टेबल टॉपसारखे सुद्धा हवे होते. सो या फर्निचरने माझे ते दोन्ही पर्पज फुलफिल झाले. तुम्ही बघू शकतात याची जी विड्थ आहे ती फक्त 21 सेंटीमीटर आहे. इथं माझ्या किचनचा एंट्रन्स असल्यामुळे मला कमीत कमी विड्थचं फर्निचर घ्यायचं होतं. बऱ्याच दिवसांपासून हे शेल्फ माझ्या विशलिस्टमध्ये होते. फायनली मी ते घेतलेत, आणि हा युनिट अजूनच सुंदर दिसण्यासाठी यावरती मी अशा 2 सिरॅमिकच्या बरण्या ठेवल्या आहे, आणि याचा टॉप खराब होऊ नये म्हणून यावरती मी एक वॉटरप्रूफ वॉलपेपरसुद्धा लावला आहे. त्यानंतर या फर्स्ट बास्केटमध्ये मी कांदे ठेवले आहे. सेकंडमध्ये सुद्धा कांदेच आहेत. या एका बास्केटमध्ये साधारणतः 2 किलो कांदे बसतात. सध्या मला सुचत नव्हते म्हणून मी ऑलमोस्ट सगळीकडे कांदेच ठेवले आहेत. पण कांदे, बटाटे, लसूण यासोबत मी यामध्ये फ्रूट्ससुद्धा ठेवणार आहे. याआधी प्रत्येक वेळेस काही फ्रूट्स आणले की ते किचन काउंटर टॉपवरतीच असायचे, आणि ते मला खूप इरिटेट व्हायचं. तर कसं वाटलं तुम्हाला हे माझं आयकियाचं फर्निचर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि याची तुम्हाला लिंक हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर आत्ता झाली आहे दुपार, स्कूल सुटण्याचा टाईम झाला आहे, त्यामुळे रोडवर खूप ट्रॅफिक लागली आहे, आणि अशी ट्रॅफिक आमचा अव्यान खूप एन्जॉय करतो. त्याच्यासोबत आम्हीसुद्धा ट्रॅफिक एन्जॉय करतो आहे चहासोबत. तर आजच्या डिनरमध्ये मी बनवते आहे सोयाबीन वडी. इथं मी पाण्याला छान बॉईल करून घेतले आहे. त्यामध्ये सोयाबीन वडी घालून याला 15 ते 20 मिनिट असेच झाकण बंद करून ठेवून देईल. सोयाबीन वडीसाठी इथं मी लसूण बारीक कट करून घेते आहे. थोडीशी चायनीज टाईपनी बनवते आहे, यामध्ये सोया सॉस वगैरे घालून. तर इथं सोयाबीनच्या वड्या छान भिजल्या आहेत. त्याला आता गाळणीतून गाळून घेते आणि इथं थंड करायला ठेवते. जोपर्यंत वड्या थंड होतात तोपर्यंत इकडे मी सर्व वेजीस कट करून घेते. तर वेजीसमध्ये इथं मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहे. हिरवी मिरची छान हातानेच बारीक कट करून घेते आहे. टोमॅटोसुद्धा मी हातानेच बारीक कट करून घेते. आता ह्या सोयाबीनच्या वड्या दाबून पाणी असं पिळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडेसे कॉर्नफ्लॉवर घालते, 1 चमचा, आणि ते सर्व छान मिक्स करून घेते. मी ह्या वड्या कॉर्नफ्लॉवर घालून डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात, पण इथं मी शॅलो फ्राय करते आहे. टेस्टमध्ये फारसा फरक नाही जाणवत, पण हो, डीप फ्रायवाल्या जास्त छान वाटतील. तर तुम्ही बघू शकतात मी कशा वड्या शॅलो फ्राय केल्या आहेत. ना एक तांबूस रंग येतो. वड्या काढून त्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडेसे ऑइल घातले. ऑइलमध्ये बारीक कट केलेला लसूण आणि आलं घालते आहे. त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची. मिरची छान भाजल्यानंतर यामध्ये कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, मध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजरसुद्धा घालू शकतात. ह्या सर्व भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सॉसमध्ये मी इथं 3 चमचे डार्क सोया सॉस घालते आहे. 1 चमचा भरून शेजवान चटणी आणि थोडंसं टोमॅटो सॉस.
सॉस पण आपल्याला पॅनमध्ये 1 मिनिटपर्यंत छान परतवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी घालते आहे थोडीशी मिरेपूड, चवीप्रमाणे मीठ। यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घालते आहे, जेणेकरून हा सर्व मसाला छान सोयावडीला लागेल। यामध्ये पुन्हा मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे। मीठ थोडं थोडं घालत राहा, कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असते। आता याला 2 ते 3 मिनिट कुक केल्यानंतर आपली सोयाबीन वडी रेडी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।